नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय। ॐ नमो भगवते श्रीरमणाय। कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् उत्तमस्तवादुच्चमन्दतः चित्तजञ्जपध्यानमुत्तमं चित्तजञ्जपध्यानमुत्तमम् फळखरे जीवा देवदेतसे कर्मश्रेष्ठना कर्मजडसे असुनि नश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धिरन् मुक्ति साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतनक्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन उच्चमंद मौन जपतसा उच्चमंद मौन जपतसा चित्तध्यानमय जपखरासा चित्तध्यानमय जपखरासा। ॐ नमो भगवते श्रीरमणाय। 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 ॐ नमो भगवते श्रीरमणाय।
श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय। हा कर्ममार्गाचा 3 प्रकारचा विचार त्यांनी केला. देहाला धरून कर्म म्हणून कर्ममार्गामध्ये उपासनेला किंवा उपासना करायची असली तर कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याच्यासाठी बाह्य देहाला लागून पूजा, मग अशी म्हटलं तसं गेल्या वेळेला वाणीला लागून जप आणि मग चित्ताला चिंतन असे 3 भाग टप्प्याटप्प्यानं त्यांच्या दृष्टीनं श्रेष्ठ होत जाणारे आपल्याला सांगितले. हे उपनिषदासारखं असल्यामुळं सारमय आहे हे मागे उल्लेख केलाच. त्यातल्या पूजेमध्ये देहाचा विचार केला, बाह्य पूजांचा विचार केला, आंतरिक पूजांचा विचार केला. त्यात बाह्यपूजा ह्या स्वाभाविकतः कनिष्ठ स्तरावर राहिल्या, त्यातून अधिक पुढे जावं, वर जावं यासाठी आंतरिक 8 प्रकारच्या पूजा सांगितल्या की ज्या कोणालाही कसल्याही भेदाव्यतिरिक्त कुठेही सगळे भेद बाजूला ठेवून कोणालाही करता येण्यासारखे आहेत. एवढंच त्यातलं महत्त्वाचं लक्षात ठेवू. आणि त्या आंतरिक आहेत त्यामुळे जास्त करून करायच्याही अंतरंगानं आणि परिणामही अंतरंगावरच करतात. जसं आकाशाच्या विशालतेकडे पाहिल्यावर आपला दृष्टिकोन विशाल होतो, हा जसा आतून आत असाच संबंध आहे. तर तिकडे बाहेर आकाशाशी संबंध आहे, तो आतून आहे. आणि आपल्याही चित्तावर होणारा जो त्याचा परिणाम आहे तोही आंतरिक स्वरूपाचा आहे. मनुष्याचं अंतरंग विशाल असेल तर त्याला बाकीच्या गोष्टी आपोआप कमी महत्त्वाच्या वाटतात. आणि प्रपंच कमी महत्त्वाचं वाटणं हीच साधन आहे. प्रपंच फार महत्त्वाचं वाटणं म्हणजे घोटाळा आहे जो आपला नेहमी चालू असतं. ते प्रपंचाला महत्त्व आलं की परमार्थाला कमी महत्त्व येतं. ते तेवढं विशाल आहे एवढं लक्षात ठेवलं आणि त्याच्याशी आपला संबंध आहे, ते आती आहे आणि तिथेही संपर्क ठेवण्यासारखा आहे असं झालं की चित्ताला विशालता येते. आणि विशालतेचा उल्लेख अगदी मागे केला होता त्यावेळेला आपल्या स्मरणात असेलच की महाराजांनी त्या काळात हा शब्द वापरला की मी गोंधळ्याला विशालतेचं दुकान घातलं आहे, पण गिऱ्हाईक नाही हा विषय आहे. त्याच्यावरनं त्यांना काय म्हणायचं त्याचा गाभा आपल्याला कळू शिकला. जो तो स्वतःच्या पलीकडे काही बघायलाच तयार नाही. त्यांचं म्हणणं स्वतःच्या पलीकडे इतर, त्याच्या पलीकडे त्याच्या पुढचं असं करत मनुष्य ह्यात म्हटल्याप्रमाणे आकाशापर्यंत बघू शकेल. आणि पुढे त्यात ज्या 3 पूजा सांगितल्या त्यामध्ये सूर्य, चंद्र आणि जीव इथपर्यंत मनुष्य जाईल. एवढी विशालता त्याला येऊ शकते खरं म्हणजे. आणि ती ह्या पूजेच्या निमित्ताने येईल. पण तो विचार करीत गेला तर येईल. आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो जाताना की आपण ह्या एवढ्या विचारांना तरी तयार आहोत, त्याचा विचार करायला तरी तयार आहोत. मग पुढे आपल्याकडून ते होईल. तर त्यासाठी हे होतं ही स्वभाग्याचीच गोष्ट आहे. त्यात आता दुसरा विषय चालला आहे तो त्यांच्या दृष्टीनं जपाचा आहे. त्याबद्दल गेल्यावेळेला आपणही पाहिलं की वाणीच्या दृष्टीनं तिला साधन दिलं जपाचं. त्याच्यामध्ये पंचेंद्रियामधलं 1 इंद्रियावर उचललं असं आपण बोललो होतो, ते वाणीचं. जेव्हा वाक एवढी 1 वर उचलली आणि आता जे पंचेंद्रियाकडून काम चाललं होतं ते आता 2 प्रकारे, एक वाणीनं उच्चार केला म्हणून आणि कानानं ऐकला म्हणून, म्हणजे 2 इंद्रिय आता वर उचलली आणि तेवढ्यावर आता आपली सगळी पुढची साधनं अवलंबून ठेवली. तेव्हा हे करता करता मग एकदा त्याचा उल्लेखही केला. आपण विसंवादात जगतो असं गेल्या वेळेला म्हटलं होतं. आणि त्यातला बराचसा विसंवाद माणसाच्या वाणीतून निर्माण होतो, वाणीत वावरतो आणि वाणीत विस्तारतो.
बराचसा विसंवाद जो जीवनामध्ये आहे तो वाणीने त्याचा विस्तार जास्त होतो. आपल्याला काय कळत नाही म्हणतो तर कळतो, काय कळतं कळतो मला काही माहीत नाही, पण कळतं. तेव्हा वाणीनं विसंवादाचा विस्तार होतो. ती वाणी म्हणजे आपलं मनुष्य जन्माचं खास वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांनी वाणीला एवढं स्थान दिलं. कारण माणसानं शक्य आहे, यांनी करावं, बाकीच्यांना नाही शक्य. प्राण्यांना आता एवढासा आवाज करून तर त्यात काय व्यक्त करायचं ते व्यक्त करतात. अनेक प्राणी असेल, पाहिले असेल, एखादं विशिष्ट आपल्या गणोरे बाबांच्या भाषेत म्हणायचं म्हणजे एखादा बीजमंत्र आहे, एखादा त्याचा विशिष्ट उच्चार आहे, तेवढाच तो करू शकतो. त्या बीजमंत्रात त्याच्या दृष्टीनं सगळी भाषा त्याला बोलावी लागते. आपल्याला भाषेचे सगळे आविष्कार आपल्या वाणीमधून होऊ शकतात, भावनांचे होऊ शकतात, विचारांचे होऊ शकतात. सगळे आविष्कार आपल्या या वाणीमध्ये आहेत. या वाणीची कोणी उपासना करीत असेल का असं मला माहीत. तेवढाच आवाज ठेवला त्यांच्याकडे. काय सांगायचं ते सगळं त्यांना तेवढ्याच सांगायचं, हे बरोबर आहे, हे खरं आहे. आमच्याकडे एवढा मर्यादित आवाज आहे, ह्याच्यावर आमचं सगळं चाललं आहे, सगळा व्यवहार हे ते व्यक्त करत असतात. तर आपल्याला किती प्रकारचे म्हणजे अगदी रागापासून अगदी प्रेमापर्यंत असे कुठले तरी टोकं धरा दोन वाटलं तर त्यात किती विस्तार करणं माणसाला शक्य आहे आणि तितकाच गोंधळ करणं पण शक्य आहे. आणि त्यामुळंच जास्त गोंधळ झाला, विसंवाद झाले ते त्यामुळं झाले, किंवा माणसांच्यात एकमेकांच्यात जे सुसंवाद राहिले नाहीत तेही त्यालाही बऱ्याच प्रमाणात वाणी कारणीभूत आहे. तेव्हा म्हणून त्यांनी वाणीला जपाचं साधन लावून दिलं त्यांच्या दृष्टीने. तेव्हा ती शुद्ध व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. तिचा जसा आपल्याला नेहमीच्या म्हणजे हे का दिलं ते पण बघू. वाणीच्या रूपाने त्यांना अंतःकरणाला हात घालायचा आहे. तो एकदम अंतःकरणाला हात घालायचा आहे, आता नाही अंतःकरणालाच हात घालायचा आहे. तर काय होतं की पूजेमध्ये बाह्योपचार केले, मग आंतरिक उपचार केले. ह्याच्यामध्ये अंतरंगाचा स्पर्श झाला, विशालतेचा कुठेतरी स्पर्श झाला. अरे थोडं मन मोठं करा आपण म्हणतो ना, की होईल हे सगळं. जे काय असेल ते अगदी सामान्य माणसाच्या विसंवादापासून अगदी घटस्फोटापर्यंत काय असेल ते व्यवहार काय असेल ते म्हणतं, हे जे काय सगळं आहे ह्याच्यात थोडी समजून दाखवा, थोडं दाखवा, थोडं समजून घ्या, तर होईल असं आपल्याला वाटतं. असं जे काय आहे ते वाटतं त्याच्यातच त्याला आंतरिक स्पर्श आला. पण ह्या अंतःकरणाला एकदम हात घालण्याचं काम वाणीच्या हातात आहे. कारण वाणी त्यात मोडत नाही, तिचा एक स्वतंत्र मार्ग आहे वाणीचा. आपण आता हे पाहिलं तर लक्षात येईल, हे जे म्हटलं आहे की कनिष्ठ, मध्यम, श्रेष्ठ असे वाणीचे प्रकार केले. जसे जपाचे प्रकार केले की वैखरी जप आहे, उपांश आहे, अगदी आपल्यापुरता पुटलेला आणि स्वतःलाच ऐकू जातो तो आपल्या दृष्टीने उपांश. तर उपांश जप आहे हा आपल्या स्वतःच म्हटला आणि स्वतःलाच ऐकू गेला, दुसऱ्या कोणाला ऐकू नाही गेला, इथपर्यंत वरच्या टप्प्याचा जप करता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये तो एवढ्यासाठीच केलेत हे दोन्ही प्रकार. एक मोठा आहे तर आपल्याला फार छोटे आवाज ऐकू येत नाहीत, हे अडचण. त्यामुळं वैखरी जप ठेवायला पाहिजे. वैखरी जपाने माणसाचा कान तयार होतो, नाम ऐकायला तयार होतो. माणसाचं कान तयार आहे, त्याला कुजबुजलेलं सुद्धा ऐकू येतं. किंवा आपल्याबद्दल कुजबुजत आहेत काय अशी पण शंका येते. ऐकू काही न येतासुद्धा ते माझ्याबद्दलच असलं पाहिजे आणि ते काय असणार हे मी ओळखू नये वगैरे इथपर्यंत त्याची खात्री असते. काही शब्दसुद्धा ऐकलेले नाही, ते कोणाबद्दल तिसऱ्याबद्दल सुद्धा बोलत असतं, पण ते माझ्याबद्दल असतं. असं त्याची वैखरीची अवस्था सध्या जी श्रवणाची आहे ती अशी आहे. म्हणून त्याला तिथून उचललं आहे की बाबा नाव ऐक, जाऊ देत, ते काय म्हणतायत, काय विसंवाद आहे, काय भांडण आहे, काय त्यांचा मतभेद आहे, काय असेल ते असेल. आनंदाचं काही ऐकायला कानावर पडणं म्हणजे दुर्मिळच ती. म्हणजे प्रपंचामध्ये असे क्वचित क्षण येईल नाही का, त्यावेळेला कानावर पडणार ते सगळं असं विसंवादाचं पडणार, मतभेदांचं पडणार. बरं तेही समजा सोडून द्या, विसंवाद मतभेद सोडून क्षणभर बाजूला ठेवू. एरवीचं काय प्रापंचिक पडणार, हे घेऊया का ते घेऊया का, नको का, हवं का, तुमचंच चालते, माझंच चालते, आमकं चालते, जे प्रापंचिकच गोष्टींचं काय ते होणार ना. आपल्या कानावर पडून पडून काय झालं, म्हणजे कानावर तशी सवय झाली, कानाला प्रापंचिक ऐकायचीच सवय झाली. म्हणून मग आठवड्यातून एखादा तास आपण प्रवचन ऐकू शकतो.
की नाही? सकाळ संध्याकाळ दुपार अवघड जातं. काहीच प्रपंचातलं बोलायचं नाही आणि म्हणून पाळते तो फारच अवघड जातं. प्रपंचातलं काहीही बोलायचं नाही, काही नाही. टी व्हीबद्दल नाही, सिरियलबद्दल नाही, माणसांबद्दल नाही, इतरांच्या शेजाऱ्याबद्दल नाही, पाहुण्यांबद्दल नाही, कोणाहीबद्दल बोलायचं नाही. असं म्हणजे काही ऐकायचं नाही, असं जर दिवस आला तर किती कठीण जाईल तो दिवस. तर ह्यासाठी त्याला वैखरीचे पहिल्यांदा सवय लावून ठेवली की बाबा तूच नाम घेतोयस ते तूच ऐक, इतपत ऐकू जाईल इतपत मोठ्याने घे. म्हणून वैखरीला काही त्या अर्थाने बंधन नाही. वैखरीला मोठ्या आवाजात म्हणा आणि मोठ्या आवाजात ते कानानं ऐकू दे, म्हणजे त्यांना एक सवय होईल की बाबा हेही ऐकायचं आहे. ते आहेच, ते आपल्या मागं लागलेलंच आहे, ते काही सुटत नाही. आणि त्यात उत्साह दाखवण्याच्याकडे कल असतो. त्यामुळे 4 माणसं एकत्र आले आणि ती अशी गप्प बसून राहिले, कल्पनासुद्धा नको करायला आपण तसली काय, हो की नाही. तर ती 4 माणसं एकत्र जमली आहेत, कुठे एसटीत जमली, काय ह्याच्यात जमली, वाहनात जमली, अगदी सीट मागं पुढं असतील तरीसुद्धा पुढं डोकावून माणसं त्या सीटच्या माणसाबरोबर त्याला मागं वळायला लावून बोलत. त्या गाडीच्या आवाजात एसटीत वगैरे तर ऐकू येत नसतं, बिचारा डिझेलच्या गाड्या असं ऐकू येत नाही. पण तरीसुद्धा ते तुम्हाला कळलं का म्हणून सांगून ते त्यांना कळलं नसलं तर पुन्हा ओरडून ते मागच्या सीटवर सुद्धा ऐकू जाईल एवढ्या आवाजात. पण तेच, दुसरं काही नाही. तो काय बाबा पुढे वळून त्याला रामनाम वगैरे म्हणतोय आणि ते त्याच्या कानात आवाज ऐकू जावा अशी त्याची इच्छा आहे वगैरे, अशासाठी चालले असं आपल्याला म्हणजे असेलही अडकून एखादा असला बाबा एवढा प्रेमी असेलही असे, पण सहसा नाही असं आढळ की बाबा एवढं त्याला काही नामाचं प्रेम आलं, एवढं वैखरी नाम चालू आहे. आता दुसऱ्याला त्रास देणारं करू नये ही गोष्ट खरी आहे. प्रापंचिक गोष्टीत माणसाला रस असतो त्यामुळे त्याचा तो भाग घेतो लगेच. नामात तो काय भाग घेणार, पण निदान कानावर तरी पडेल. तर निदान त्याच्या कानावर नाही तर निदान आपल्या कानावर पडण्याची सवय झाली तर आपल्याला निदान सत्पुरुष काय म्हणतात, काय अभंगात काय म्हणले, कशात काय म्हणले ते ऐकण्याची सवय होईल आणि मग ह्या कर्णेंद्रियाला ती सवय होईल. याच्यासाठी इकडे वाणीला लागून, वाणीचं काम आणखीन खूप व्यापक आहे, पण त्याची अगदी सुरुवात म्हणून त्यांनी त्याला कनिष्ठच म्हटलं आहे. ही वैखरी जप कनिष्ठच म्हटलं आहे. पण तरीसुद्धा तो जर व्यवस्थित ऐकायची सवय झाली तर माणसाचं एकाच वेळेला श्रवण आणि हे बोलणं वाणी या दोन्हीची संगड घालण्याचं काम सामर्थ्य त्या वैखरी जपामध्ये आहे. त्यांनी वैखरी जपाला वास्तविक ते ध्यानमार्गी, पण तरीसुद्धा वैखरी जपाला त्यांनी स्थान दिलेलं आहे. म्हणजे म्हणले की वाणीसाठी पहिलं जर काही साधन असेल तर वैखरी जप हेच आहे, तर ते त्यांनी करावं आणि ते आपल्याला उपयुक्त पडतं. आपणही बघितलेलं आहे वैखरी जपाची एखादी माळ माणसांना सगळ्या दृष्टीनं मनोवृत्तीनं यांना एकत्र आणू शकते. कारण मनातल्या मनात चाललेलं जप आहे आणि इकडं मनातल्या मनात विचार चाललेत किंवा आणखीन काहीतरी चाललं आहे असं होऊ शकतं. पण वैखरी जपामध्ये त्याला नाही म्हटलं तरी आळा बसतो. त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून त्यांनी हा जप सांगितला, सुचवला तो त्यासाठी. आता ह्यात अंतःकरणाला त्यांना जो हात घातला आहे असं मी म्हटलं आहे आपल्यासमोर, तर ते मूळ कामाला जपाच्या निमित्ताने लागले. दुसऱ्या टप्प्यात आहेत त्यावेळेला पहिल्यांदा हे स्थूल जसे इंद्रिय आहेत त्यांचे व्यवहार हे बघितलं. त्यानंतर थोडा आंतरिक किंवा त्या स्वरूपाचा त्याला स्पर्श दिला, आंतरिक पूजाही सांगितल्या. पुढच्या ह्याच्यात मात्र चाललं आहे ते आता तसं आंतरिकच आहे. जरी आवाजाचा ध्वनीचा बाह्य भाग त्याला असला आणि तो कानावर येण्याचा प्रश्न असला आणि तो उपयुक्त असला तरी ते त्यांना मूळ हात घालायचा, तो अंतःकरणाला घालायचा. कारण काय आहे की हे अंतःकरणाचं काम स्वच्छ झाल्याशिवाय ध्यानाकडे जाताच येत नाही माणसाला खऱ्या अर्थाने. मनुष्य ध्यानाला वगैरे बसतो पण तो प्रपंचाच्या राहिलेल्या कामांच्या याद्या आठवायला बसल्यासारखा बसतो. ध्यानाला बसलं की फोन करायचा राहिला, हे करायचं राहिलं, खिडकी लावायची राहिली, नळ बंद करायचा राहिला, सगळं त्याला ते आठवतं की नाही. ते अर्थाने ही ध्यानाची सवय झाली. त्यांचं म्हणणं हे सगळं करत जा मग ध्यान येईल पुढे कुठेतरी. त्यांच्या दृष्टीनं तो पुढच्या टप्प्यातलं काम आहे आणि योगमार्गातही ते पुढचंच काम आहे. तसं काही अगदी लगेच गेल्याबरोबर ध्यानाला सुरुवात केली वगैरे केवढं सांगितलं आहे आधीचं ते नित्य अनित्य वस्तुविवेक साधनच्या दृष्टी वगैरे सगळं करून मग ते धारणा ध्यान आणि समाधी तिथं आहे. 7व्या पायरीवरती आहे. ह्या किती पायऱ्या आहेत मध्ये यांनी तर त्या मनाने थोडक्यात सांगितलं हे की त्यांनी दुसऱ्याच पायरीत घेतलं, एकदम दुसऱ्या पायरीत ध्यान हातात घेतला आणि मग ते तिकडे जाईल असं सांगितलं. त्यासाठी जप सांगितला. तेव्हा जप कशासाठी करायचा आहे ही भूमिका कळावी यासाठी याचा उपयोग आहे. जप करायला सांगितलं म्हणजे आपल्याला एक बाब माळ पूर्ण करायची का अमुक करायचे असं त्यांना म्हणायचं नाही आहे. त्यांना हात घालायचा आहे. तो कुठे हात घालायचा आहे त्याच्याविषयी आपल्यासमोर ठेवतो. आपण विचार करून पटेल तेवढा आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही पटलं तर आपण दुसरा विचार करू. तर अंतःकरणाला हात म्हणजे काय घालायचं आहे त्यांना की जे मूळ आता काय झालं स्थूल होते, हात होते, हाताने पूजा केली, ठीक आहे, डोळ्यांनी दर्शन घेतलं, अमुक केलं, हे सगळी इंद्रिय वापरत होतो. आताचं जे आहे ते हातातलं नाहीच आहे.
समजा तोंडाने म्हटलं आणि कानाने ऐकलं, गेलं कुठं ते? हा प्रश्न आहे. बाहेर तर जाणार नाही. पुढच्या टप्प्यात ज्या वेळेला उपांश जप आहे, त्यांनी दुसरा उपांश म्हटला, त्याला मध्यम जप म्हटलं. मीच म्हटलं आणि मीच ऐकतो आहे. अशा वेळेला दुसऱ्या माणसाचा काही त्याच्याशी संबंध पण नाही आणि त्याच्याही पुढे मौन जपच आहे. तर तिसरा त्यांनी उत्तम जप असं म्हटलं. पण त्या जपाचं स्थान त्यांनी चित्तजम जपहा असं म्हटलं. मौन जप म्हणजे आपली कल्पना अशी आहे की मोठ्याने जप नाही केला म्हणजे मौन जप झाला, अशी आपली कल्पना आहे. तिच्यावर त्यांना म्हणायचं आहे. म्हणून इथे आत्ता आपण जे श्लोक पाहिले त्याच्यातला जो दुसरा श्लोक आहे तो त्याच्याबद्दल आहे की उत्तमस्तवादुच्च मंदतः, म्हणजे क्रमाक्रमाने विचार केला तर उच्च, मंद आणि मौन जप असे 3 झाले. पण ते कसे अपेक्षित आहेत तर चित्तजन जपध्यानमुत्तम, चित्तात तो निर्माण होईल त्यावेळेला तो मौन जपाला गेलेला आहे. आता चित्तात निर्माण व्हायचं म्हणजे मूळ कामाला हात घातलेला आहे तो आता, तर तो आपल्यासमोर असावा. म्हणून ह्या चित्ताचं स्थान काय किंवा या मूळ अंतःकरणाचं स्थान काय ज्याच्यात हे चित्त येतं, तर त्याच्यातले हे 4 जे अंतःकरण चतुष्टय आहे त्याचा सगळ्याचा हा विचार आहे. आपल्यासमोर असू दे, कधीतरी उपयोग होईल की व्यवहारात सुद्धा हे चालू आहे. म्हणजे असं नाही की हे सगळं काहीतरी एकदम तत्त्वज्ञान आहे आणि ते एकदम उपनिषद असल्यामुळे आपला त्याच्याशी संबंध येत नाही. आपला जरूर त्याच्याशी संबंध येतो, बारीक सारीक गोष्टी देतो. कसा ते आपल्यासमोर ठेवतो की हे 4 गोष्टी आहेत अंतःकरणाच्या. एक मन आहे, दुसरं बुद्धी आहे, तिसरं चित्त आहे आणि चौथा अहंकार. हे 4 आहेत ना, हे 4 मिळून अंतःकरण तयार होतं. आता त्यांचं म्हणणं आहे अंतःकरणातून जप येईल तेव्हा मौन जप येईल वर आणि मग त्याच्यातून ध्यान निर्माण होईल. खरं सांगायचं तर कृष्णमूर्ती जे म्हणाले की ध्यानाची व्याख्या करता येणं शक्य नाही. ध्यान ही अनप्रीमेडिटेटेड आर्ट असं त्यांचं व्याख्या आहे त्याची, की ज्याच्याबद्दल तुम्ही अधिक काही ठरवू शकत नाही आणि जे निर्माण होतं ते म्हणजे जेव्हा हे सगळं थांबेल आणि सगळं थांबल्यानंतर काय निर्माण होईल आता ते आपण काय सांगणार. ते जर आपल्याला आधी माहीत असेल तर ते करावं लागेल. ते जे आपल्याला करावं असं वाटतं आणि जे आपल्याला माहिती आहे ते सगळं करून झाल्यानंतर जे निर्माण होतं ते ध्यान आहे. मग तिथं काय एकांत असेल आणि काय त्यावेळेला स्थिती असेल मनाची याची आपण कल्पना करून बघावी. अंतःकरणाची स्थिती काय असेल की आपल्याला भरपूर वैखरिक जप करून झाला, भरपूर उपांश जप करून झाला. आता तो ज्या स्थितीला गेलेला आहे त्या ठिकाणी जो जप निर्माण होणार आहे तो म्हणजे काय, जमिनीतून काय वर येईल ही पृथ्वीची कृपा. तसं जसं आहे तसं ते वर येणार आहे. आता त्यावेळेला जे निर्माण होईल ते चित्ताच्या पातळीवरचं आहे, त्या अंतःकरणाच्या पातळीवरचं आहे. तो त्यातून निर्माण होईल त्याच्यासाठी हे करून बघा असं त्यांचं म्हण. हे जसं एखादं हे आता जमिनीचा विषय निघाला तसं तिच्यातून निर्माण होण्यासारखं काय आहे तर ती जमीन कशी आहे ती या सगळ्यांनी बनलेली आहे. मनाने बनली, बुद्धीने बनली, चित्ताने बनली, अहंकाराने बनली. चित्त या ठिकाणी शब्द वापरला आहे. इथे चित्तजन जपहा म्हटलं आहे तर चित्तातून निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे अंतःकरणातून निर्माण पाहिजे असं मी मोगम त्याचं स्वरूप सांगितलं. ते कशासाठी सांगितलं तर चित्तामध्ये आपण हे जे काही कार्यक्रम काहीही करतो आहोत ना त्या सगळ्याचे संबंध मनाशी आहे, बुद्धीशी पण आहे. पण ह्या दोन्हीच्या साह्याने जे करू त्याचं शेवटी काहीतरी शिल्लक राहतं मागे. आपल्या घरात कार्य असतं तर काहीतरी केलेल्याचं मागे शिल्लक राहतं. जे नुसतेच लाडू चिवडा नव्हे तो राहतो. पण त्याच्याबरोबर ते आले, ते काय बोलले, ते एकमेकांना काय म्हणाले, मग त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, आपले त्यांचे संबंध कसे आहेत, त्यांनी काय केलं प्रत्यक्षात, हे जे सगळं शिल्लक राहतं ते मागे खाली राहतं. म्हणजे लग्न जातं होऊन, लाडू चिवडा जातो संपून आणि मनात राहतं ते चित्त ते खाली जातं आणि ते त्याच्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा का लग्न निघतं त्यावेळेला निघतं म्हणजे ते असतं आणि तेच अडचणीचं असतं बहुतेक करून. साधारणपणे अडचणीचं काय असतं तर लग्न राहिलं तर लग्न चांगली गोष्ट आहे, व्हावं, करावं, त्यांचं ज्यांचं कोणाचं आहे त्यांचं झालं, ते आपल्या उद्योगाला तिकडे तिंगून गेले, काय असेल ते नोकरी धंदा ही आपली माणसं करणारी होती, ती आपली मागं सरली, आपापल्या उद्योगाला लागली. एवढा खरं व्यवहार आहे की नाही. पण त्यावेळेला काय झालं मी तुम्हाला सांगतो. मला 10 वर्षापूर्वीचं लक्षात आहे. त्या क्षणी ते रात्री असं बोलले, त्याचा शब्द असा होता, तुम्ही कशाला तर चित्तात ते नाही का झालं लग्न. आता त्याला 10 वर्ष झाली, मुलं मोठी झाली, शाळेत झालेली, तर कशाला त्याचं आपण काय. पण काही नाही, ते चित्तात जे काय असतात ते हे राहिलेले जे सगळ्या रेसिड्यू असतं, जसं चाळ खालीवर राहावा किंवा हे खालीवर राहावं तसं त्याचं जे काही खाली राहतं ते सगळं खाली जाऊन बसलेलं असतं. ते हे चित्त एका जन्माचं नसतं, चित्त अनेक जन्मांचं आहे.
तेव्हा जर आज 10-20 वर्षाचं आपल्याला 10 काय 20 काय 50 वर्षापूर्वीचं सुद्धा माणसं सांगतात, 50 वर्षापूर्वी आमच्या लग्नात कशी फजिती झाली होती, म्हणजे ते दुसऱ्यांची आपली नसेल समजा, पण समजा दुसऱ्यांचीच समजू आपण, ती कशी फजिती झाली होती त्यावेळेला हे आत्ता आठवतं. म्हणजे 50 वर्ष त्या फजितीचा काय विषय असला किंवा काय कौतुकाचा विषय असला. आता प्रत्येकाचं लग्न हे नेहमी कौतुकाचं असतं आपल्याला माहीतच आहे. त्याला एकच प्रश्न अगदी विचारू नका, तुमचं लग्न कसं ठरलं वगैरे झालं वगैरे, की तुमच्याकडे वेळ असला आणि नाश्ता पाणी घ्यायची तयारी असली तर विचारायला काय हरकत नाही. आनंदाने मनुष्य ते सांगू शकतो सगळं कसं झालं काय झालं, आणि तसं कोणाचंही या जगात झालेलं नसतं, हे महत्त्वाचं. त्याचं जे काही लग्न झालं, परंतु या समा हा तसं जे असतं ना तसं त्यासमोर तेच असतं आणि असतो काय कोणा ठोक खूप फरक आहे. म्हणजे चांगले वाईट ह्याची कॉम्बिनेशन सोडून द्या, पण काही फरक आहे तेवढं खरं. तर ते जसं असतं ना ते त्या वास्तविक ते तिथेच आहे खरं. 50 वर्षापूर्वीचा विषय, आता काय त्याच्या 50 वर्षात 25 वर्षात काय राहणार आहे, पण त्यातलं काही राहिलेलं नाही, तरीसुद्धा ते चित्तात राहिलेलं आहे. आणि मग त्यावेळेला कसं झालं, आणि त्यावेळेला मग ज्या मुलीला नको म्हटलं होतं त्याच मुलीशी कसं लग्न केलं, ज्या नवऱ्याला नको म्हटलं होतं त्याच्याशीच कसं वगैरे वगैरे जे काय असेल ते, त्याचं काही वैशिष्ट्य असतंच असे. तर ते जे काय होतं ते सगळं वर येतं. आता हे 25 वर्षांनी वर येतं, ते होतं कुठं. आता ह्याला काय 25 वर्ष वय झालं त्याचं त्या घटनेचं, असं नाही का. ती ठेवली साठवली म्हणजे 25 वर्ष साठवली, 25 वर्ष वय झालं आपलं, 25 वर्ष वय झालं, तसं 25 वर्ष त्याचं पण वय झालं. जी आठवण, जो प्रसंग, जे काय राहिलं होतं, म्हणजे त्याला रेसिड्यू म्हणून आपण, तो जो काय शिल्लक राहिला होता, तर तो कसा आहे, भावनिक स्वरूपाचा आहे, जास्त ज्याला तीव्रता आहे असं आहे. मग त्यात अपमान असतात, मान असतात, खूप गोष्टी असतात, त्या सगळ्या लागलेल्या त्या तळाशी जाऊन त्या तळाशी जात शेवटी मनाच्या पातळीवर असतात. त्यावेळेला ते गेल्या झालेलंच असतं. सगळी माणसं ज्या वेळेला वराड पांगतं ना त्यावेळेलाच काय ते झालेलं असतं, ते मनाच्या पातळीवरचं. त्यात काही बुद्धीनं वावर केला तर बुद्धी म्हणते अरे एवढा विचार करायची गरज नाही, किंवा बुद्धी काही वेळा समर्थन करते, माझंच कसं बरोबर आहे, अमकं तमकं, त्यांचं कसं चुकलं, हे झालं त्यावेळेला त्यांनी असं करायला पाहिजे, तसं करायला, हे पुन्हा थोडंसं बुद्धीचं त्याला वळण लागतं चूक बरोबरसाठी, तर ते वळण लागतं. आता हे सगळं वळण लागल्यानंतर जसं मांडव परतणी झाली की झालं सगळं ते, तर तसं हे मनाचं बुद्धीचं काम होतं. पण ते त्यातून जे झिरपलेलं खाली जातं ते चित्तात राहतं. मग तिथे असं किती गोष्टींचं किती राहिलं असेल, एक लग्नानंतर एक गोष्ट झाली, 2 गोष्टी झाल्या, काय गोष्टी झाल्या एवढंच, पण त्याच्यापेक्षा किती गोष्टी होत असतात आजूबाजूला. आपल्यासारखे संबंध आहेत जगाशी, तर त्याच्यामध्ये घोटाणा होतच राहणार. दुकानदाराचे ह्याच्यात होणार, कुठं विवाद होणार, कुठं कोण फसवणार, कोणतरी फसलं जाणार, काहीतरी होणार, जगामध्ये सारखं काहीतरी होतं आहे. आणि असं काही वाईटच होतं असं नाही, चांगलं पण होणार. ते जे काय होणार ते सगळं त्या मनाच्या आणि बुद्धीच्या त्याच्यात थरातून झिरपून ते त्या चित्तात दाखल होतं. आणि चित्तात दाखल करून घेऊन ते सांभाळत बसणारा जो असतो त्याला अहंकार म्हणतात. साध्या भाषेत म्हणजे हे आहे तात्विक, पण तरीसुद्धा असं सोपं आपल्याला ते समजून घेता येतं. तर हे सगळं आहे. बरं, आता आपण असं म्हटलं की हे मूळ हे काहींचं असं म्हणणं असू शकतं की मनबुद्धी चित्त अहंकार वगैरे आम्ही आजपर्यंत कधी काय ऐकलेलं नाही, आणि असं का आपला काय अंतःकरणाचं वगैरे काय तसं काय कुठं दिसते का. अंतःकरण दाखवा म्हटलं तर कुठं दाखवता येतं आपल्याला, यातलं काही दाखवता येत नाही. मन दाखवता येत नाही, बुद्धी दाखवता येत नाही, ते चित्त दाखवता येत नाही. हे अंतःकरण म्हणतोय आपण, यातला अहंकार हाही दाखवता येत नाही. त्या अर्थाने अहंकार दाखवता येत नाही. अहंकाराची कृती दिसून येते पण अहंकार दिसून येत नाही. म्हणजे हे आम्हाला दिसून येत नाही किंवा कोणाला जाणवलं पण नसेल आजपर्यंत की असं काहीतरी चालू असेल आणि ते साठलं असेल आणि हे झालं असेल ते झालं असेल, असं काहीच लक्षात पण येत नाही. पण ते अडगळीच्या खोलीसारखं आहे. खोलीत अडगळ असते, हे ज्या वेळेला बिराड बदलायची वेळ येते किंवा घर विकायची वेळ येते किंवा रिकामं करायची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं अरे बापरे, ही गोष्ट तर 25 वर्षापूर्वीची आहे. आपल्याकडं 25 वर्ष होती हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, वापरली तर नाहीच पण होती हे पण माहीत नाही. अहो, जुने पाटे वरवंटे कुठं कोपऱ्यात गेलेले असतात ते सगळे निघतात त्यावेळेला. पाटे वरवंट्यासारख्याच घटना असतात बऱ्याचशा, तर तशा त्या असतात, त्या सगळ्या निघतात त्यावेळेला. आणि कधी वापरात नसलेले वरवंटे त्यावेळेला निघतात. म्हणजे कोणातरी वापरले असणार चांगल्या कारणासाठी असं समजू आपण, तर ते जे काय वापरले असणार की नाही ते सगळे निघतात. हा, आपल्याला वाटतं अरे 30 वर्ष 50 वर्षापूर्वीचे हे बघायला आता मिळणार नाही, अशी वस्तू म्युझियममध्ये ठेवण्यासारख्या वस्तू त्या ह्याच्यात सापडतात, अडगळीच्या खोलीत सापडतात. ते चित्त, आता त्याच्या खाली चित्त आहे. आणि मला सांगा की तसा विचार केला तर जो अहंकाराचं एक थोडं स्थान आहे अहंकाराला, नाही असं नाही. अहंकार म्हणजे कसं की आता माणसाला भूक लागली, त्याच्याकडे अजिबात अहंकार म्हणजे अहम हा स्फुरणच नाही, तर त्याला भूक लागली ही पण कळणार नाही.
तो बराच वेळ पडून राहील, तसाच राहील, तो उपाशीच राहील, नंतर त्याचे प्राण कंठाशी येतील आणि ते कदाचित जातील, पण असं होत नाही. तितपत स्फुरण अहंकाराचं माणसाकडे आहे. त्याला जाणीव आहे स्वतःबद्दल की मला भूक लागली, मला उशीर झाला, मला तहान लागली, मला अमुक झालं. हे जे सगळं आहे ते करणारा जो मूळ आहे ते स्फुरणच आहे. त्यामुळे तेवढं असतं. पण हे जे आता आहे ते मी सांभाळलं 50 वर्ष काय 70 वर्ष, एवढं जे काय आहे ते सांभाळणारा जो आहे त्याची काही गरज आहे अशातला भाग नाही. कारण काढायच्या वेळेला तोच म्हणतो आहे, उगाचच आपल्या लक्षात नव्हतं आणि त्यामुळे सांभाळलं गेलं. ते टाकलं असतं तर बरं झालं असतं, त्याच वेळेला मोडीचे भाव करायचे तेव्हा चांगले असतील, तर ते त्यावेळेला टाकलं असतं तर बरं झालं असतं. आता उतरले त्यामुळे आणखीन नुकसान होणार आणि सांभाळण्याचा खर्च मात्र जास्त आला. तर हे सगळं आहे हे आडगळीचं खोलीसारखं चित्ताची अवस्था आहे. पण तो सांभाळणारा मात्र मी हे इतके वर्ष जपून ठेवलं असं पण म्हणू शकतो. वास्तविक त्याच्याकडे पडून राहिले. आता पडून राहिलेलं जपून ठेवणं म्हणणारा तो सोपा करत जे खरं तर काही लक्ष नाही म्हणून पडून राहिले आहे, पण त्याला जो मी जपून ठेवलं आहे असं म्हणतो. तो केव्हा म्हणतो? ज्यावेळेला त्याच्या ते लक्षात येतं तेव्हा. तो काढायला जातो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्याकडे होतं. मग मात्र आता ते तो तसं सांगत नाही. जो अहंकार आहे ना तो म्हणतो नाही नाही तसं कसं, ते तिथं होतं, मी ठेवलं होतं इतके वर्ष, माझं लक्ष आहे त्याच्याकडे, मी सांभाळलं. हा जो म्हणणार आहे तो अहंकार. मग आता तो किती तळाशी असेल. आणि हे सगळं म्हणजे आपल्या औषधामध्ये बाइंडर्स औषधामध्ये हे सगळे एकत्र करायला पुन्हा एक काहीतरी लागतील त्याला एक. तर ते सगळं एक औषधं बांधून ठेवणारा एक 4 प्रकारचे औषधं असली त्याला एक बाइंडर असतो. तर तशा तऱ्हेचा तो आहे ना, तोच त्याचा अहंकार हाताचा सगळ्याचा बाइंडर आहे. तो ठेवून तिथं सगळं एकत्र करून. तर त्यांनी जर सोडून द्यायचं ठरवलं ते सगळं निघून जाईल, चोरापरी जाईल, कसं का जाईना, पण ते जाईल. पण ते जाऊ देत नाही. तो ते ठेवतो आणि अगदी कुलपं घालून ठेवतो. तर हे आता आपण असं म्हणू की समजा एखादा म्हणेल की ह्याचा माझा काय संबंध कधी आला नाही, असं काही नसते. असे काही प्रश्नही नाहीत आणि काही नाही. पण कसं आहे की याला महत्त्व नाही किंवा हे माझ्या लक्षात आलं नाही असं जर म्हणावं तर आपण बाह्य व्यवहार बघा. मन आहे की नाही म्हटलं दाखवता येत नाही. मी कधी विचार केला नाही. आपल्याकडे 10 वर्ष शिक्षण झालं, 20 वर्ष शिक्षण झालं तरी मन हा नावाच्या व्यवहाराचा काही आपल्याला कल्पना नसू शकते. आणि एखादा म्हणू पण शकतो असं काय नसतं म्हणून, असंही म्हणू शकतो. या अहंकार आहे, बुद्धी आहे वगैरे. मला काय अहंकार नाही, तर याच्यासारखा अहंकार नाही, हो की नाही, याच्यासारखं मला कुठला कसल्या गोष्टीचा मला काय अहंकार नाही. अरे वा, म्हणजे किती आदर्श असेल खरं. म्हणजे तो पुढे जाऊ शकला नाही पाहिजे, इतके लोक पाया पडत जातील मागणं. तर हे खरं अहंकाराचं. पण तो इतका सूक्ष्म आहे की त्याचं बाहेर फक्त म्हणजे नेहमी या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्या सूक्ष्म गोष्टी कधीच दिसत नसतात, त्याचे आविष्कार दिसतात फक्त. किंवा ह्या सगळ्या बाबतीत मनाचं मन दिसणार नाही पण आविष्कार दिसेल. आता आविष्कार काय दिसेल? साध्या भाषेमध्ये आपल्याला जर बोलायचं झालं तर मुलाला समजा अभ्यासाला बसवायचं तर त्याला मारून मुटकून पण बसवता येतं. म्हणजे येत असेल अशी आशा करतो, आता परवानगी नसेल पण तरीसुद्धा मारून मुटकून बसवता येईल अभ्यासाला. पण मारून मुटकून बसवलं तर ते अभ्यासच करेल याची काही गॅरंटी आहे का? मग आता का गॅरंटी नाही? तर अभ्यासाला बसलं आहे ना, आता त्याला पट्टी घेऊन आपण समोर बसलो आहे ना, काय ते रुळपट्टी काय आपल्या हाताशी असेल शस्त्र ते, तर ते घेऊन आपण बसलो आहे. मग आता त्याने अभ्यास करायला पाहिजे की नाही करा, म्हणजे तो अभ्यासच करेल असं आपण सांगू शकतो का? नाही. ते का सांगू शकत नाही? तर त्याचं मन तिथं नसेल तो काय करणार नाही. तो पुस्तक उघडून बसेल. ते तुम्ही 1 तास बसला तर तो 1 तास बसेल. तुम्ही 1 तासाने उठून गेला ती मुलगा छू तुम्हाला सापडलं पण नाही परत, तो पुन्हा आता लागणारच नाही. म्हणजे काय नव्हतं नक्की? त्याचं मन तिथे नव्हतं. म्हणजे मन आहे का नाही? तर आहे. आता तेच जर समजा त्याला असं त्या अभ्यासाचं महत्त्व असेल आणि विशेषतः दुसऱ्या दिवशी परीक्षा वगैरे आली असेल तर त्या दिवशी तो जे तासभर बसतो ना, तो तासभर नाही 1.5 तास बसतो चांगला. कारण त्याला दुसऱ्या दिवशीची भीती आहे. त्यापोटी का होईना, मग भीती आहे का नाही? आहे. कुठे आहे? मनामध्ये आहे. पुन्हा ती मनामध्येच आहे. म्हणजे हे सगळं त्या मनात आहे. त्यामुळे मन आहे असं तुम्हाला दाखवता येत नाही पण त्याचा आविष्कार दाखवता येतो. तसं ह्या सगळ्या गोष्टींचे आविष्कार दिसतात. या बुद्धीचा आविष्कार दिसतो. काय झालं आहे, आत्ताचे जे आविष्कार आहे त्यांचं स्वरूप काय आहे? तर आत्ताचं हे मनाचं सांगितलं तसं आहे की मनासारखं होणं न होणं हे त्याचे आविष्कार आहेत आत्ताचे. मनासारखं झालं की आनंद होणं म्हणजे सुखच म्हणायचं, ते सुखाचं होणं. आणि मनाविरुद्ध झालं की माणसाला दुःख होतं, त्याचा त्रास होतो. तर हे सगळं मनाचा आविष्कार होतं. जे होतं ते प्रत्यक्षात असतं. मग त्यावेळेला त्याचा आविष्कार दिसतो. तसा ह्या बुद्धीचा पण आविष्कार दिसतो. वास्तविक ह्या आता चित्ताचाही आविष्कार दिसतो. कारण चित्त, मला सांगा, चित्त मोकळं आहे असं जर असतं तो स्वप्नसुद्धा ताब्यात ठेवता आले असते आपल्याला. नाही ठेवता येत. माणसाला कसलं स्वप्न पडेल सांगता येत नाही. आता त्यावेळेला मनाचा वावर नाही आहे, तेही सुप्त आहे, ती बुद्धीचा काही प्रश्न नाही आहे. आणि त्यावेळेला आता कोण येतं आहे समोर?
किंवा काय काय विषय येतात समोर आणि त्याच्यावर कधी नियंत्रण चालतं का? कारण चित्तामध्ये जे खोल गेलेलं आहे ते आता त्याला वाव आहे. हे दोन मंडळी हटली आहेत मधली, मनेने आणि बुद्धीने. त्यामुळं अत्यंत म्हणजे आता या अर्थाने निर्बुद्ध म्हणा किंवा काही मनच नसलेले म्हणा, सगळे व्यवहार मनामध्ये त्यावेळेला त्या क्षणी त्या काय जे सोनं पडतं त्या अवस्थेमध्ये माणसाला दिसून येतात. त्यावेळेला ते चित्तातलं सगळं वर आलेलं असतं. मग ते चांगलं वर येईल, गाणवर येईल, काही येईल, त्याची कॉम्बिनेशन येतील, काय वाटेल ती, पण चित्त आहे याचा आपल्याला पुरावा एक स्वप्नात मिळतो. तसं हे आपल्याकडे सुद्धा अनेक वर्षांनी जे ही अशी स्मृती, ते नुसतं स्मृतीचं काम नाही, त्याला कंटेंट असतं. स्मृती म्हणजे अमुक एक गोष्ट 53 साली काय 15 जानेवारी 53ला अमुक घडलं, एवढं लक्षात आहे. ओके नाही, असं असू शकतं की बाबा 14 फेब्रुवारी काय 65ला असं घडलं, ही स्मृती आहे. पण त्यावेळेला फार वाईट घडलं, हां हे त्याच्यातलं हा त्याचा बाजूला जो टच आहे तो मनाचा आहे. तर त्याला ते त्यावेळेला वाईट वाटलं, त्यावेळेला ते चांगलं वाटलं वगैरे वगैरे, हे सगळं जे जोडलं गेलेलं आहे. वास्तविक इट इज द थिंग ऑफ दी पास्ट. खरं सांगायचं ते खूप त्यावेळेला होऊन गेली. त्यावेळेला कदाचित त्याचं सुखदुःख असेलही. प्रत्येक वेळेला त्या गोष्टीला काहीतरी सुखदुःखाचं स्वरूप असणारच, प्रापंचिकच गोष्ट आहे, तर सुखदुःखाचं स्वरूप असणार. पण ती तशी सोडून देत नाही, चित्ताने पकडून ठेवलेली आहे ती आत. त्यामुळे नुसती तारीख पकडून ठेवत नाही, तो तारखेबरोबर सुखदुःख पकडून ठेवतो त्याचं ते चित्त. तेव्हा त्या चित्ताचं होतं काय की ह्याचं चित्त म्हणजे खरे ह्याच्यातलं काय अभिप्रेत येतं ना, अंतःकरणाला आत घालायचा आणि जपानी काय व्हायचं ह्याचं उद्दिष्ट आहे. जपानी मन निर्मळ व्हायचं, जपानी ज्याला आपण बुद्धी म्हटली ती शुद्ध व्हायची, हे चित्त आहे ते मोकळं व्हायचं. चित्तात काही शिल्लक नाही. जे मामासाहेबांसारख्यानं वगैरे पडले की जो ती 15 मिनिटांनी ठरलेल्या वेळेला 5:45ला जाऊन 6ला बरोबर जायचं आहे ना आपल्याला, ठीक. जे 5:45ला बाहेरून कीर्तनावरून येऊन झोपायचं आहे, न्यायला येणारा मनुष्य बाहेर बसलेला आहे. तेव्हा अशा वेळेला किती मिनटं आपल्याला? 15 मिनटं. 6ला बरोबर काटा टेकला की उठली की सुरू दुसऱ्या कार्यक्रमाला निघाली, पुढच्या काय निरूपण कुठे काय असेल भजन. म्हणजे हे जे काय आहे हे काहीतरी चित्ताचा चमत्कारच आहे हा, की ते आहे. आणि त्याच्यात पुन्हा चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न काती सर्पतया, हे जे काय आहे तो चित्ताचा चमत्कारच आहे विलक्षण. की ते तितकं जर शुद्ध असेल किंवा मोकळं असेल, त्याच्यामध्ये काही नाही, भयाचा वावर नाही. पूर्वीच्या समजा एखाद्या अशी कल्पना करू की वाघ आहे, आपण पूर्वी पाहिला आहे, त्याची कल्पना करू. किंवा काय सिंह आहे, आपण पूर्वी पाहिला आहे, ती झेप पाहिली, चित्ता पाहिला आहे, त्याची झेप पाहिली, तो काय हानी करू शकतो आपल्याला सगळं माहिती आहे. पण त्याच्याविषयी आपल्या मनात भीतीचा कोणताही संस्कार चित्तामध्ये नाही, तर चित्त मोकळं आहे. तर तो चित्त आला, समजा अगदी आलाच, काय तो वाघ आलाच किंवा काय सिंह आलाच, तर तो पण समोर येईल. त्याच्याही चित्तामध्ये काही नाही, आपल्याही चित्तामध्ये काही नाही. निवांत आपण बसून चहा तर पिणार नाही त्याला जमणार नाही, ते तो म्हणेल काय आहे प्रकार. पण ठीक आहे, पाणी तर पिईल तो, आपण पाणी तर पिऊ, एवढं होऊ शकतं ह्यांचं. जे ह्यांचं भजन ऐकायला जे वाघ वगैरे येऊन बसायचे, ह्या काही आता विश्वनाथ महाराजांचं हे स्मरणाचा आठवडाच आहे हा, नागपंचमीचं त्यांचं हे आहे, तर त्या जयंतीनिमित्त हे आहे. तर त्यांचं दिमडीचं ते भजन सुरू झालं की समोर तो कट्टा आहे तिथे, तर त्या कट्ट्यावरती हे वाघ वगैरे येऊन बसायचे आणि माकडं येऊन बसायचे, मग हे सगळे येऊन बसायचे. मग हळूहळू आता माकड एका ठिकाणी, वाघ एका ठिकाणी, ते तरी बसतील का मला सांगा आधी मुळात. आपल्या शेजारी हे दोघं बसतील का नाही हा वेगळाच प्रश्न आहे पण चित्ताचा चमत्कार एवढं कर, चित्त इतकं मोकळं आहे आणि ते स्वतः एवढे भजनात तल्लीन आहेत की भजनामध्ये चित्तामध्ये दुसरा विषय नाही, मनामध्ये दुसरा विषय नाही, त्या बुद्धीचा काहीही वावर नाही. असं असल्यामुळं तिथं जेवढी शुद्धता आहे तेवढंच रिफ्लेक्शन तिथे आहे. त्यामुळे त्यांनाही त्याच्यात सहभागी व्हावं असं वाटतं म्हणून वाघ येतात. किंवा त्यांचं ते जे गाथा आहे ती जशी त्या माकडाने हातात घेऊन सगळी वाचून दिली त्यानं, काय गोष्ट असेल म्हणजे ऐकायला सुद्धा विलक्षण आहे. आणि आत्ताचीच आहे ती की गाथा ही त्यांनी अभंग तपासून द्या म्हणून त्या माकडांच्या हातात आपल्या सुट्या, त्यावेळेला गाथ्याचं माहिती आहे आपल्याला, हस्तलिखित पोथ्यांचे सुटे कागद असेल, तर ते कागदातली एक एक कागद त्यांनी समोर ठेवल्यावर एक एक कागद असा केला आणि बाजूला ठेवला माकडांनी. काय सांगायचं, किती कनेक्टिव्हिटी असेल, म्हणजे शुद्धतेची कनेक्टिव्हिटी आहे ती. तेव्हा ते म्हणले हे मारुतीरायाने आता तपासून दिलेलं आहे, त्यामुळे आता प्रसिद्ध करायला काय हरकत नाही. समजा आपल्या पुस्तकाला जर असं काही प्रसिद्धीचं लावलं तर मला नाही वाटत पुस्तक प्रसिद्ध होईल आपलं काय कधी आयुष्यात, आत्मचरित्रसुद्धा व्हायचं नाही. तेव्हा त्यांच्या ठिकाणी चित्तशुद्ध म्हणजे काय, नाममुखात समर्थ, ते समर्थ नाम. आत्ता त्यासाठी अभंग घेतला गुरूंचं जे होतं त्याचं सामर्थ्य काय असतं की ते अंतःकरणात जाऊन आत खोल परिणाम करतं. ते हा मन निर्मळ होणं किंवा चित्तशुद्ध होणं, चित्त मोकळं होणं,
बुद्धी शुद्ध होणं, बुद्धीचं सुद्धा काय गोंधळ आहे. आणि मग आता आठवण झाली आपल्याला म्हणून बुद्धीचे फक्त जाता जाता उल्लेख करतो आणि थांबतो. तर बुद्धीच्या बाबतीत सुद्धा मागे मी आपल्याला एकदा बोललो होतो, 12 सालची गोष्ट असेल ह्याच्यात निरूपणात वगैरे. तर म्हणजे बुद्धी आहे, माणसाकडे बुद्धी नाही असं सहसा नाही आहे कुठे, कमी जास्त असेल. पण कमी बुद्धीसुद्धा शेवटी एखादा काळा रंगाचा ठिपका आहे, ती एवढं जरी पातेलवर जरी पांढरा रंग केलेला असला तरी एक ठिपकासुद्धा पुरतो. आपण विरजण किती लावता होय की नाही, पातेल्यावर जातं एवढंसं विरजण लावतं, पण त्याचं दही होऊन जातं, ते आहे ते दूध नासू शकतं. म्हणजे बुद्धी एवढीशी जरी असली तरी ती तो प्रपंच किंवा त्याचं चित्त नाचवायला पुरेशी असते, दूषित करायला पुरेशी असते. आज तो एक प्रक्रिया म्हणून विचार सोडून देऊ, पण मुळात ते दूषित करायला तेवढं पुरतं. तर तसं चांगलंही असू शकतं की ते त्यात मिसळून जाईल, असं पण असू शकेल, एखादं चांगलं पण असू शकेल. तर बुद्धीचं किती आहे हा मुद्दा नाहीच आहे. बुद्धी आहे ही गोष्ट खरी आहे, फक्त ती कशा प्रकारची आहे ही अवलंबून आहे. त्यानं ती शुद्ध हवी आहे. शुद्ध बुद्धी असेल, शुद्ध बुद्धी असेल तर ते अणुहितकारक आणि अंतरी नसता तो ठरते सर्व मारक. काय वाटेल तर डिग लावला असला तरी तो मारक आहे शेवटी, आज बघतोच आहे आपण. तर ही जी ती आहे ती शुद्धता बुद्धीला यावी. नाम त्याच्यासाठी घ्यायचं आहे, हे सारखं त्याचं म्हणणं त्यांचं ते लक्षात ठेवावं. हे नाम त्यासाठी चाललेलं आहे, ते याच्यासाठी आहे की ते शुद्ध व्हावं. सांगत होतो त्या गोष्टीवर आठवण झाली म्हणून. म्हणजे त्या काळातले ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, तेव्हाही केलं, अजूनही करतात आणि USA करतो. हे सगळेच देश आता जवळजवळ बऱ्यापैकी देश आपल्यावर राज्य करतात. एका वेळेला तसा ज्याच्यावर राज्य होतं असा आपलं त्याचं अग्रक्रम असावा असं मला वाटतं. फक्त ते आता कसं करतात की व्यावसायिक राज्य करतात किंवा कमर्शियल करतात, अशा स्वरूपाचं राज्य चालतं. तर त्यातले हे जे आपल्याला कल्पना असेल की जॉर्ज बर्नार्ड शॉ जे होते मोठे माहीर, कारण ते एक माइंडच आहे ते शेवटी. मी ते ॲक्सेप्ट करतो, म्हणजे मान्य करतो की त्यांच्याकडे एक जे ह्याचं व्यावसायिक वृत्तीचं जे मन आहे, जी ही बुद्धी आहे ती व्यावसायिक बुद्धी आहे. त्यामुळं त्यांनी हे म्हणून एक वखारा टाकून त्यांनी हळूहळू भारत गिळंकर काय सोपी गोष्ट आहे मला, एवढी माणसं इथे बसली, एक एक माहीर. त्या काळात स्वतः शिवाजी महाराजांपासून माणसं होती, आज इकडे हे खाली सुलतान होते, सगळे होते, एवढे बादशाह होते, निजाम होते, सगळं होतं, सगळे एक एक गिळंकर. काय बुद्धीचं चालत असेल त्यावेळेलासुद्धा त्यांच्या पद्धतीनं. तर ती ही ह्याची आहे, व्यापारी बुद्धी आहे. ती व्यापारी बुद्धी असल्यामुळं या बर्नार्ड शॉच्या मनात एक दिवशी आलं, मागे मी बोललो होतो की त्याने ते चित्र काढायला सांगितलं वगैरे. तर त्याला स्वतःला असं वाटलं की एक उत्तम आपलं स्वतःचं एक पोर्ट्रेट करून घ्यावा. बर्नार्ड शॉ म्हणजे अशी परिस्थिती होती माणसाची की कुठेही जगामध्ये त्याची कीर्ती आहे. तर त्याचं त्यांनी चित्र काढायला सांगितलं, ते त्या पेंटिंग करायला दिलं. तर त्यांचा मेहनताना ठरला. तो त्या काळातले 100 पाऊंडचा मेहनताना होता. 100 पाऊंड मी तुला देतो, पण चित्र मनासारखं झालं पाहिजे. त्याने तो उतरला त्या कसोटीला आणि त्याने ते चित्र काढलं, आणून दिलं. 100 पाऊंड ह्यांनी त्यांचे द्यायचे ठरले होते, त्याप्रमाणे यांनी त्याचं चेक दिले. आणि चेक देताना 25-25 पाऊंडाचे 4 चेक त्याच्याकडे दिले होते. आपल्याला आठवत असेल तेव्हा बोललो होतो. 25 पाऊंडाचे 4 चेक त्याला दिले. तर ती ही बुद्धी कशी आहे बघा, ती 25 पाऊंडाचे 4 चेक आहेत. तर म्हणलं याच्यात काय फायदा होणार, तुम्ही मला दिले, मग तुमचे 100 पाऊंड तर गेलेच, तर मला ते मिळाले, पण तुम्ही ते एकच लिहिण्याऐवजी असे 4 का लिहिले. म्हणलं असं कर, तुला 100 पाऊंड मिळणारच आहेत, त्यात काही ते शंका नाही, मी तुझे पैसे नाही बुडवणार, त्यामुळं तुझे पैसे तुला मिळणार. 100 पाऊंड आहेत, 25-25चे तू हे कर. तर त्याच्यापेक्षा तुला मी मार्ग सांगतो की तुला दुप्पट फायदा हवा आहे का ह्याच्यातच. तर म्हणलं कसं काय मिळणार 100 पाऊंडाला. तो म्हणला हे बघ, मी मुद्दम 4 चेक दिलेत, एक चेकवर माझी सही आहे. आज मी ज्यावेळेला बाहेर सही करतो त्यावेळेला त्याला मी किंमत घेतो. तिकडे आपल्याकडे ऑटोग्राफ घ्यायची पद्धत आहे. ऑटोग्राफ देताना तो 50 पाऊंड देत असत लोक त्याला एक ऑटोग्राफ देण्यासाठी. तर म्हणलं तुझ्याकडे 25 पाऊंडाचे 4 चेक दिलेत, नुसतं ऑटोग्राफ म्हणून तू माझं विक, तुला 50-50 प्रमाणे 200 पाऊंड मिळतील. काय बुद्धी चालायचं. बर्नार्ड उगाच बर्नार्ड नव्हता, हे पण तितकंच करे, पण बुद्धी काय होती ती बघाय. तर म्हणलं हे तू विक, आणि हे तू विकलेस की प्रत्येकावर माझी सही आणि माझ्या नुसत्या सहीचे 50 पाऊंड देतात लोक, त्याच्या हातचा चेक आहे. या गोष्टीला केवढी व्हॅल्यू असेल, लोकांना बघायला सुद्धा मिळणार नाही, तुला बघायला मिळाला. ते लोक म्हणतील आम्हाला बघायला मिळालं, दिले 50 पाऊंड. तू म्हणलं 50 पाऊंडाच्या खाली किंमत येणारच नाही, वाढेलच एखाद्या वेळा, कमी नाही होणार, पण 50 पाऊंड तुला मिळणार. म्हणजे तुला 200 पाऊंड मिळाले, मी तुला 100च देणार होतो, त्याऐवजी तुला 200 मिळणार. तो म्हटलं ते सगळं ऐकल्यावर तो निघाल्यावर नंतर त्याच्या लक्षात आलं हे सगळं झालं बरोबर आहे, पण तुम्हाला ह्याच्यात काय फायदा झाला, तुमचे 100 पाऊंड गेलेत. अरे तुला काय सांगायचं म्हणे,
माझ्या सहीचा चेक आहे, तो काय एनकॅश करणार आहे? त्याला आर्कायवल व्हॅल्यू आहे. काय करा, मला सगळेच वाचणार म्हणून. तुला त्यांची मिळवून दिली की नाही, हे व्यापारी होते काय असेल व्यापार म्हणजे. तेव्हा बुद्धी आहे, पण नाम जर मुखात समर्थ असेल तर ही बुद्धी शुद्ध होईल. आज मला मान्य आहे एखादा कोणाचा तरी कोणीतरी फायदा करून दिला, पण तो कसल्या कारणाने दिला आणि त्यातून काय निर्माण झालं तर काही तसं व्यावहारिकदृष्ट्या जरी निर्माण झालं असलं तरी पारमार्थिकदृष्ट्या ही बुद्धी उपयोगी पडत नाही. अशा तऱ्हेनं वास्तविक ही त्यांची टोपी त्यांना काढल्यासारखं आहे ना साध्या भाषेमध्ये, पण असं करून राज्य चालू शकतं. अशा तऱ्हेनं तुम्हाला प्रदेश गिळंकृत करता येतात, पण इथं पोचता येत नाही. तेवढं लक्षात ठेवा. पुढच्या वेळेला हे निर्मळ होणं म्हणजे काय, त्यामुळे आणखीन पुढच्या वेळेला बघू. आता काय करायचं ते लवकर करावंच. तर यांना अंतःकरण शुद्ध पाहिजे, म्हणजे ही अशा तऱ्हेची चालणारी बुद्धी शुद्ध पाहिजे. ती अशी अशुद्ध नको, ती व्यापारी नको, इतर स्वरूपाची नको, निर्मळ मन पाहिजे, चित्त मोकळं पाहिजे. आणि मग जे खाली राहिला अहंकार तर त्याचा विनाश पाहिजे, त्यांना विलय पाहिजे. जो फक्त एक टिकायला उपयोगी पडतो एवढा, म्हणजे स्फुरण रूप जेवढा अहंकार आहे तेवढंच पाहिजे, बाकीचं काही नको. हे एवढं लक्षात घेतलं तर माझ्या दृष्टीनं त्यांना काय म्हणायचं तिथपर्यंत आपण गेलो. नामस्मरण करून थांबूया. ओम नमो भगवते श्रीरमणाय. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम.